नाणेफेकी जिंकलेत, निर्णय आपला काय असेल? बॅटिंग. नक्कीच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किती धावा बनवण्याचा आपला प्रयत्न असेल? 30, 25 ते 30. नक्कीच 25 ते 30 धावा बनवण्याचा. समीर 25 ते 30 धावा बनवण्याचा प्रयत्न केलाय, तर तुमचा किती धावा त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? हां, 25 ते 24 रनापर्यंत. नक्कीच, म्हणजे दोघांचंही टार्गेट सेम आहे. दोघांनाही तुम्हाला नाही 5च बॉलची. दोघांनाही शुभेच्छा देतो या फायनल सामन्यासाठी. अंतिम सामना दर्यावर्दी चषक 2025 पर्व 6वं आणि 6व्या पर्वाचा हा अंतिम सामना आपण पाहतोय. सोमजाई वॉरियर्स विरुद्ध म्हसळा या दोन संघांमध्ये. नक्कीच आपण वळतोय पुढील सामन्याचं. पहिल्या सत्राचं समालोचन ज्यांनी आतापर्यंत पूर्ण रात्र ज्यांनी समालोचन केले असे अनुज मोरे सर यांच्या आवाजातून. दिवस या क्षणाची आपण वाट पाहत होतो. गेले कित्येक महिने या क्षणाची आपण वाट पाहिली आणि तो क्षण आपल्या समोर आहे. अंतिम दिवस, अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला फाईट करत असताना टीम म्हसळा आणि त्याच्या अगेन्स्ट सोमजाई वॉरियर्स हा संघ खेळेल. टॉस जिंकलाय टीम सोमजाई वॉरियर्सने आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. धाडसी निर्णय म्हणावा लागेल. बॅटिंगचा निर्णय मात्र घेतलाय आणि समोरच्या संघाला इथे आमंत्रित केलंय फिल्डिंगसाठी. चला दोन्ही बॅटर लगेच आपण पाठवा मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर आपल्याला बक्षीस वितरणचा कार्यक्रम देखील पार पाडायचा आहे, संपन्न करायचा आहे. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. मेगा फायनलला होते सुरुवात. अंतिम सामना, फायनल मॅच ऑफ द टुर्नामेंट. शेवटची लढत. एका बाजूला टीम सोमजाई वॉरियर्स आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम म्हसळा. या दोन्ही टीम्स मध्ये ही लढत. दोन्ही संघाचा जर विचार केला
मोठमोठ्या संघाला परास्त करून हे दोन्ही संघ इथे दाखल झाल्यात या स्टेजवरती. मॅचला होते सुरुवात. देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल. मेगा फायनलला होते सुरुवात. बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. पहिला बॉल यावेळेस डॉटने इथे सुरुवात केली आहे जरूर. 4 ओव्हरची मॅच, त्यामध्ये आपण आता पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. पाहावं लागेल. इथे डिसिजन पेंडिंग आहे. पंचांचा निर्णय काय असणार आहे. डिसिजन पेंडिंग. फलंदाज होतील बाद आणि इथे धक्का लागलाय. मोठा गोल्डन विकेट. तमीम यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवरती विलास यांचं. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. इकडे भरपूर बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. नोचा कॉल आलाय. आउटसाइड द विकेट्स. पिचिंग इथे बॉल झाला होता आणि अतिरिक्त दावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 1 ऑन ए बोर्ड. सुरुवात झाली आहे नोने. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलला. एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 2 पोहोचले. 2 या धावसंख्येवरती. 3 बॉल आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर सुचित मागच्या मॅच मध्ये काय विस्फोटक बॅटिंग केली होती. विस्फोटक इनिंग साकारली होती. बॉल तयार. राईट अमोद विकेट. पुढचा बॉल बॅकफुट लावून अगदी स्क्वेअर कट केला. एक सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 2 पोहोच. टप्प्यावरती येऊन ही स्पर्धा थांबली आहे. नोचा कॉल आहे. इकडे नो बॉलचा कॉल आलेला आहे. नो +1. 2 धावा इथे ऍड होतील स्कोर कार्ड वरती आणि धावफलक 2 पोहोचेल. 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. 5 धावा धावफलकावरती आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. राईट अमोद द विकेट. बॉल तयार. ओ इकडे थांबवलंय. वंचित ठेवलं यावेळेस बॅटरला. मोठा फटका खेळून काढायचा होता, परंतु इथे चांगली गोलंदाजी विलासची आपण पाहतोय मैदानात. 7 मध्ये 5 धावा फक्त धावफलकावरती आहेत. 5 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि फक्त 5 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक दुसरा. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज स्वप्नील यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक दुसरं. स्वप्नील बॉलिंग मार्कवरती तयार. पहिला बॉल फुटवर्कचा वापर केला होता, परंतु फिल्डिंग चांगली आणि एक सिंगल. स्ट्राइक रोटेट. आता लेफ्ट हँडेड बॅटर मैदानात 7 मध्ये सुचित यांना आपण पाहतोय. फार चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये सुचित यांनी केली आहे. मगाच्या मॅच मध्ये समोरचा एकदम टॉप क्लास संघ होता, त्याला देखील परास्त करून हा संघ इथे दाखल झाला मेगा फायनल मध्ये. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल मात्र आलेली आहे. इकडे क्लीन
6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 6 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. हरेश न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हरीश आझाद या नावाने ओळखला जातो हा खेळाडू आणि आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळल्यात. एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवलाय. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिथे नक्कीच होतीये. फिल्डिंग आज प्रत्येक टीमने प्रत्येक खेळाडूने फार चांगली केली आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन ए बोर्ड. राईट अराउंड विकेट. पुढचा बॉल स्ट्रेट खेळलेत आणि फिल्डिंग चांगली आहे. उल्लेख केला होता फिल्डिंगचा आणि तीच फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. आणि ते बघता बघता धावफलक जाऊन पोहोचलंय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातील. 9 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष आहे. गेंदबाज तयार. स्वप्नील सकाळचं सत्र अगदी डे नाईट डे फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. सिंगल इथे नक्कीच ऍड झाली आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन ए बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 यावेळेस आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती सूरज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती सूरज आहेत आणि इकडे पाहावं लागेल. टप्पा पडला तदनंतर गरकन गिरकी घेतली आणि इकडे पाहावं लागेल मैदानाच्या बाहेर स्वतःहून चालू पडलेत. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. सूरजला आम्ही पाहिलंय फार चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असतात आणि सूरजचा जर विचार केला उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून ज्याची ओळख आहे 70-70 स्पोर्ट्स या वाहिनीवरती काम करतात आणि सध्याच्या घडीला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात. 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन ए बोर्ड. दहा धावा धावफलकावरती आहे. 10 ऑन ए बोर्ड. बॉल तयार. पुढचा बॉल पुढे येऊन खेळले आहेत परंतु इकडे फिल्डिंग चांगली. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि दुसरी धाव देखील इथे बघता बघता कंप्लीट झाली आहे. जरूर 2 धावा नक्कीच इथे एक पडल्या गेल्यात. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन ए बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. काही घडू शकतं या मॅच मध्ये. किती धावा बनतील, टीम टोटल किती पर्यंत जाईल. बॅटिंग करत असताना टीम सोमजाई वॉरियर्सच्या संघाची कोड मेगा फायनल वरती या ट्रॉफी वरती चमचमणारे आपलं नाव कोरणार आहे. तब्बल 55,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि आकर्षक चषक कोणाच्या गावामध्ये जातो. एका बाजूला श्रीवर्धन तर दुसऱ्या बाजूला मसळा. नो चा कॉल आलाय. नो +1. चुकी वारंवार झालेली आहे. चुका आणि चुका वारंवार पाहायला मिळतात. चौदा धावा. 14 ऑन ए बोर्ड. इकडे आपण पाहतोय स्ट्रेट खेळलेत आणि एक सिंगलच मिळेल आणि इकडे घडलंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. बघा थोडस दुखापत झाले असेल तर चेक करा. थोडस सावकाश. सूरज वरती यावेळेस मी तर म्हणेन एअर स्ट्राईक केलेली की काय विलासनं.
17 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुढे येऊन खेळल्यात एक्स्ट्रा कव्हरला विलास होते तिकडे आणि आता अलगद थ्रो केलाय. एक सिंगल मिळाली आहे. आता धावफलक जाऊन पोहोचले 18-18 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. सूरज बॉलिंग मार्क वरती. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल पुढे येऊन खेळले. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा फटका नक्कीच बाहेर गेला असता. आणि एक सिंगल नक्कीच इथे मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 19 ऑन बोर्ड. आता शेवटचे 5 बॉल उर्वरित आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक. इकडे वाईड बॉलचा कॉल आलेला आहे. अतिरिक्त धावेने इथे सुरुवात केली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल स्ट्रेट खेळलाय. टॅप शॉट खेळलेत आणि एक सिंगल नक्कीच मिळाली आहे. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये चेंजेस. शुभ संख्या 21. फटका चांगला आहे. कडक फटका आहे परंतु आता या इनिंग मध्ये आपण जर पाहिले नाही ते सर तर एकही चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाही आतापर्यंत. आणि त्या चौकारांची अपेक्षा इथे करावी लागेल या दोन्ही बॅटर कडून कारण की शेवटचे आता 3 बॉल उर्वरित आहेत. इकडे वाईड बॉल आलाय. वाईडच्या माध्यमातून चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. आता 23 धावा 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल आडवा बॅटने पॅरलल स्ट्रोक खेळलाय खरा परंतु इथे एकच धाव मिळतोय. एक धावेने इथे स्कोर कार्ड आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 बॉल 2 to go. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय हरीश आझाद मैदानाच्या आतमध्ये ज्या नावाने संघ ओळखला जातो दिघीचा सारखाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. आणि इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय. फलंदाज होतील बाद आणि विकेटचं पतन. हरीश बॅक टू डक आउट. चोवीस धावा धाव फलकावरती आहे. शेवटचा बॉल उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चोवीस धावा धाव फलकावरती आहे. शेवटचा बॉल फटका चांगला आहे. फिल्डिंग देखील चांगली आहे. एक धाव तर कंप्लीट आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील सक्सेस झालाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या वेगाने आणि हरियाणाच्या चपळाने या 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 आणि 27 धाव्यांची आवश्यकता आता मैदानाच्या आतमध्ये. येणारे आता 20 बॉल आणि 27 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. चलो 27 धाव्यांची आवश्यकता इनिंग नंबर 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे आता 20 बॉल आणि 27 धाव्यांची गरज. 27 रन्स टू विन फ्रॉम 20 बॉल. इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. मेगा फायनल चा थरा तुम्हाला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज सामना. मेगा फायनल मध्ये कोण जिंकेल. आपल्या एका बाजूला घरचा संघ श्रीवर्धन तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ. कोणाच्या गावामध्ये ही चमचमणारी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मात्र जाणार आहे थोड्याच वेळात आपल्या समोर असेल. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती उत्कृष्ट गोलंदाज ज्या नावाची चर्चा राहिली आहे गेले कित्येक वर्ष तमीम यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती.
फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे उल्लेख केला जातो असा गोलंदाज तमीम बॉलिंग मार्क वरती आहेत. चला इनिंग नंबर 2 ला होते सुरुवात. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल. बॉलिंग मार्क वरती तमीम, स्ट्राईक एंड वरती गणेश. पहिला बॉल मिड ऑन ला बंटी आहेत आणि एक सिंगलने सुरुवात केली आहे. सिंगलने ते एकवडण्याचं काम चालू केलेलं आहे. श्री गणेश झाला बॅटिंग करत असताना टीम मसळा संघाचा. पुढचा बॉल फिल्डिंग चांगली आहे. बॉडी पूर्णपणे टाकून दिली बॉलवरती आणि बॅक टू बॅक 2 सिंगल आलेत. बुन बुनसे सागर बनतात, थेंबे थेंबे तळे साचे. त्यांना देखील माहिती आहे पाठलाग करायचा आहे ते म्हणजे 27 धावांचा. क्या बात आहे. प्रयत्न चालू आहेत प्रत्येक बॉलवरती. क्या बात आहे. प्रत्येक जण एफर्ट्स देतोय कारण की मेगा फायनल मॅच आहे. अंतिम मुकाबला, शेवटची मॅच या संपूर्ण स्पर्धेची. कोण जिंकेल? बॅक टू बॅक 3 सिंगल आलेत. पुन्हा एकदा अजून एक हलक्या हाताने खेळलाय, ड्राईव्ह केलाय. 4 बॉल 4 धावा धाव फलकावरती आहेत. स्ट्रेट खेळलाय. वॉटर फिल्डिंग. टाळ्या वाजले पाहिजेत. का एफर्ट्स आहेत मैदानाच्या आतमध्ये. बंटी यांनी खरंच इकडे आज प्रत्येक प्रेक्षकाला मात्र खुश केलंय फिल्डिंग मध्ये. एफर्ट्स ला जवाब पाहायला मिळतात. आज फार चांगली फिल्डिंग झाली आहे. बॉलिंग मार्क वरती आझाद यांना आमंत्रित करण्यात आले. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण पाहिलं 5 धावा तिथे खर्च केले तमीमने. आता हरीश आलेत बॉलिंग मार्क वरती. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. येणारे आता 15 बॉल आणि 22 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 22 रन्स टू विन फ्रॉम 15 बॉल. इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. येणारे 15 बॉल आणि 22 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना टीम मसळा या संघाला. राईट आर्म राऊंड विकेट. हरीश बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल यावेळेस डॉट बॉल आलाय. टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला आणि सुंदर गोलंदाजी. टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज हरीशला तुम्ही पाहतात. अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल स्ट्रेट आणि ते चुकी घडली आहे. आता बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेखा पार. आलेला हा चौकार. 4.
उपस्थित आहेत. येस, फलंदाज होतील बाद OUT, कारण की अगदी चित्र स्पष्ट होतं. ऑन स्क्रीन नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे आणि जे काय निर्णय आहे ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे, कारण की अंपायरचा कॉल आहे. कारण की बॅट हवेत होती, अगदी चेक देखील केलं रिव्ह्यूच्या माध्यमातून आणि ऑन स्क्रीन यूट्यूब लाईव्ह आणि ऑन फील्ड डिसिजन पूर्णपणे सोक्षमोक्ष केला आणि तदनंतर डिसिजन आपण दिलाय. चला, पंचांशी वाद घालू नका. चला, वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. न्यू बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सकाळचं सत्र आपण पाहतोय आणि 8 देखील वाजलेले आहेत. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय. विषय प्रिजम मध्ये खेळले आहेत, एक सिंगलच मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा मानस आहे, परंतु धाडस नाहीये. एकच धाव मिळेल, सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातील, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पुढे येऊन खेळले आहेत, कव्हर ड्राईव्ह केला होता आणि ते एक सिंगल. ओव्हर नंबर 2 कंप्लीट झाली आणि धावफलक जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. आता येणारे 10 बॉल आहेत आणि गरज असेल 10 बॉल आणि 15 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. 10 बॉल 15 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्कवरती सिद्धांत यांना आपण पाहतोय. सिद्धू बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 3 संघाचे तारणार, संघाचे कॅप्टन येणारे 10 बॉल आणि 15 धाव्यांची गरज या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. मेगा फायनल आणि मेगा फायनल मध्ये खरं अर्थाने आपला चॅम्पियन या संपूर्ण स्पर्धेचा पर्व 6व्याचा चॅम्पियन कोण असणार आहे तर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 10 बॉल 15 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एक सिंगल मिळाली. आता एक सिंगलनी काही घडणार नाहीये. चौकारांची इथे गरज टीमला आहे. बॅटिंग करत असताना म्हसळा संघाला येणारे आता 9 बॉल आणि गरज आहे 14 धाव्यांची. 9 बॉल 14 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंड वरती बॅटर तयार. बॉलिंग मार्क वरती सिद्धू. सकाळचं सत्र तुम्ही पाहतात, प्रेक्षक अफाट गर्दी घेते आणि ते मॅच पाहण्याचा आनंद घेतात. ते देखील येणारे आता 8 बॉल 13 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल 13 या षटकातील. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. पुढचा बॉल स्लोवर गती. गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि इथे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं बटन
ऊपर वा सिद्धू वा, काय कमाल कारनामा केला या मॅच मध्ये. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आता येणारे 6 बॉल आहेत आणि 11 धावांची गरज. या षटकातील शेवटचा बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल तर नक्कीच असेल, परंतु इथे विकेट देखील मिळते आणि अजून एक एंटरटेनमेंट मला पहिल्या दिवसापासून पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये आणि फार चांगली मजा या स्पर्धेमध्ये सातत्याने प्रेक्षकांनी घेतली. एन्जॉय मात्र केली ही संपूर्ण स्पर्धा. आणि आता येणारे 5 बॉल आहेत आणि गरज असेल 5 बॉल आणि 10 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 धावा, माफ करा, 9 धाव्यांची आवश्यकता आहे. थोडंसं अपडेट होतंय, थोडंसं स्लो होतं म्हणून. 5 बॉल आणि 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. सरळ खेळलेत, हरीश तिथे होते आणि आज मात्र जिथे जिथे हरीश उभा आहे तिथे तिथे बॉल येतोय मौकाच्या क्षणी. येणारे आता 4 बॉल आणि आता गरज असेल 8 धाव्यांची. 4 बॉल 8 बॉल तयार. बॅकफुटला येऊन पंच केलाय. वा बंटी, काय फिल्डिंग आहे आज. बंटीसाठी टाळ्या वाजले पाहिजेत एकदा जोरदार. टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येतोय, कारण की बंटीची फिल्डिंगच तशी झाली आहे. कौतुक करावं लागेल. फिल्डिंग साठी प्रसिद्ध आहे बंटी. न बॉलिंग न बॅटिंग, परंतु फिल्डिंग साठी खास आकर्षण तुम्हाला नक्कीच बंटीचं पाहायला मिळतोय. एक एक धाव किती महत्वाची असते ते मॅच मध्ये तुम्ही नक्कीच पाहत असतात. आणि फिल्डिंग जर चांगली केली ना तर टीमला देखील एक वेगळा जोश येतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. ओ इकडे मिस मॅच टायमिंग. एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसरा धाब्याचा कॉल नाहीये कुठल्याही प्रकारचा. आता येणारे 2 बॉल आणि 7 धाव्यांची गरज आहे. 6 धाव्यांची गरज आहे, माफ करा. 2 बॉल 6 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल 6. येणारे 2 आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. पुढे येऊन षटकार तर मारलाय, परंतु या धावा काउंट केले जाणार नाही आणि परतावं लागेल विलासला मैदानाच्या बाहेर.
क्यू आता 1 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता आहे. सूरज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत, परंतु चमत्कार त्या मॅचला बदलू शकतो. चला बॉल सुपूर्त करा. आता विजयाच्या उंबरठ्यावरती टीम सोमजाई वॉरियर्स हा संघ सेलिब्रेशन करायला सर्वच जण रेडी आहेत. आणि इकडे सामना फिनिश, सामना जिंकला टीम सोमजाई वॉरियर्स या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दर्यावर्दी चषक 2025 चा मानकरी.